इयत्ता 10वी विज्ञान 2 या विज्ञान 2मधील प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. या प्रकरणामध्ये आपल्याला परिसंस्था, पर्यावरण व परिसंस्था, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, त्याचप्रमाणे जैवविविधतेचे संवेदन क्षमक्षेत्रे, तर या मुद्द्यांचा अभ्यास पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणात आपल्याला करायचं आहे. तर आपण प्रथमतः या प्रकरणाचं नाव समजून घेऊया. पर्यावरणीय व्यवस्थापन. तर पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण याचा अर्थ आपल्या सभोवताली असलेले जैविक, अजैविक घटक आणि सूक्ष्मजीव या सर्वांचं मिळून पर्यावरण होतं. तर या पर्यावरणाचं व्यवस्थापन आपल्याला शिकायचं आहे. तर व्यवस्थापन याचा अर्थ हे जे पर्यावरण आहे, हे पर्यावरण संपूर्ण मानव जातीला उपयुक्त असं आहे. किंबहुना मानवी जीवन या संपूर्ण पर्यावरणावरच अवलंबून आहे. तर या पर्यावरणाचं व्यवस्थापन करणे, या पर्यावरणाचं संवर्धन करणे, पर्यावरणावर परिणामकारक असलेले घटक त्यांचा अभ्यास करणे, यामध्ये उदाहरणार्थ प्रदूषण वगैरे, आणि या सगळ्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून त्याचं व्यवस्थापन करणे म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. तर इथं थोडे आठवा असे काही प्रश्न विचारलेले तुम्हाला. परिसंस्था म्हणजे काय, तिचे घटक कोणते, भक्षकांचे प्रकार कोणते, ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात, झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा, अन्नसाखळी व अन्नजाळे यामध्ये काय फरक आहे. तर यामध्ये परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक कोणते थोडे आठवा असं म्हटलं. याचा अर्थ आपण मागील वर्गामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. तर परिसंस्था म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक यामध्ये असलेली आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था. भक्षकांचे प्रकार आहे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक. झाडावरील पक्षी आणि तलाव यांचा काय संबंध असावा. तर झाड ही एक परिसंस्था आहे, तलाव ही एक परिसंस्था आहे, आणि पक्षी तलावाच्या कडेला असलेल्या झाडावरच आपलं घरटं निर्माण करतो, कारण त्या तलावामध्ये त्याला आवश्यक असणारे त्याचं खाद्यपदार्थ किंवा पाणी त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतं. अन्नसाखळी, अन्नजाळे यामध्ये काय फरक आहे हे आपण मागील वर्षी अभ्यासलेलं आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये अन्नसाखळी दिलेली आहे, आकृती क्रमांक 4.1. तर या आकृतीमध्ये काय आहे, तर वनस्पती आहे, हिरव्या वनस्पती. सूर्याचा प्रकाश घेऊन आणि वातावरणातला कार्बन डायऑक्साईड घेऊन वनस्पती या वाढत असतात, या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. या वनस्पतीवर नाकतोडा त्याची उपजीविका करतो, नाकतोड्यावर बेडूक त्याची उपजीविका करतो, बेडकावर सर्प उपजीविका करतो, सर्पाला हा जो गरुड आहे तो खातो. या गरुडाचं मृत झाल्यानंतर त्याचं विघटन होऊन आणि सूक्ष्मजीव तयार होतात. ही आहे अन्नसाखळी. तर आपल्याला परिसंस्थेचा अभ्यास करायचा आहे. आपण परिसंस्थेचा अभ्यास करूया. परिसंस्था पुनरावलोकन. तर परिसंस्था म्हणजे काय, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. या परिसंस्थामध्ये जो प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये उदाहरणार्थ अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती, त्यांना खाणारे प्राणी, यामध्ये हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट हे शाकाहारी प्राणी आहेत. या शाकाहारी प्राण्यांवर उपजीविका करणारे किंवा शाकाहारी प्राण्यांना खाणारे प्राणी आहेत, वाघ आहे, सिंह आहे, यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा असतात. त्याचप्रमाणे निसर्गामध्ये काही आणखी कीटक किंवा आळ्या आपल्याला आढळून येतात, ज्या अस्वच्छ पान ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे हे सुद्धा आपल्या निसर्गामध्ये अतिशय मानवजातीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे हे सजीव आहेत. हे कधीतरी आपल्याला उपयोगी पडतात. जरी हे घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे आहे आणि निसर्गाची साफसफाई
करत असतात. थोडक्यात काय की आपल्याभोवती असणाऱ्या घटकांमुळेच आपले अस्तित्व, यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर मानवाचं अस्तित्व या सर्व घटकावर अवलंबून आहे. बघा या ठिकाणी या तांबड्या रंगाच्या बॉक्समध्ये विचार करा म्हटले, वर्षानुवर्ष जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडे, तसेच त्याचे गाव, परिसरातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर आपल्याला माहिती आहे की वनस्पतींचा पालापाचोळा पडतो, त्या पालापाचोळ्याचं विघटन होतं. त्याचप्रमाणे जे प्राणी मृत होतात, जनावरे मृत होतात, सूक्ष्मजीव त्यांचं विघटन करतात आणि त्यांचं विघटन झालं नसतं तर या सगळ्या मेलेल्या जनावरांच्या शरीराचं विघटन झालं नसतं आणि याचा मोठा ढीग आणि या ठिकाणी साचला असता आणि तो मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरला असता. म्हणून सूक्ष्मजीव अतिशय महत्त्वाचे आहेत. चर्चा करा. जीवो जीवस्य जीवनम, याचा अर्थ प्रत्येक सजीव हा आपल्या गरजा भागवण्यासाठी इतर सजीवावर अवलंबून असतो. अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या कोणत्या? ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय? हे आपण यापूर्वी 9वीच्या वर्गात अभ्यासलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या, त्याचा अभ्यास करा. आपण पुढच्या पानावर जाऊया. पान नंबर 37, प्रकरण नंबर 4, पर्यावरणीय व्यवस्थापन. झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी आणि झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थेचा भाग बनतो का? तर हो, हा पक्षी दोन्ही परिसंस्थेचा भाग बनतो. ओघ तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी परिसंस्थेचा तक्ता आहे, हा परिसंस्थेचा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तो तक्ता तुमच्या वहीमध्ये काढायचा आहे. तर काय आहे हा तक्ता? तर परिसंस्थेतील अजैविक घटक या ठिकाणी असेल, जैविक घटक. आता अजैविक घटकांमध्ये भौतिक घटक या ठिकाणी असेल, रासायनिक घटक. भौतिक घटकांमध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश. तर या ठिकाणी रासायनिक घटकांमध्ये आहे पोषणद्रव्ये, क्षारता, सामू. यामध्ये असेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम. त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थांमध्ये आहे प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ. परिसंस्थेचा दुसरा जो भाग आहे तो आहे जैविक घटक. यामध्ये आहे स्वयंपोषी. तर या ठिकाणी काय असेल? परपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय, परपोषी म्हणजे काय, तर याचा आपण 9वीच्या वर्गामध्ये 8वीच्या वर्गामध्ये अभ्यास केलेला आहे. जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात, किंवा जे आपल्या अन्नाची गरज भागवण्यासाठी इतर सजीवावर अवलंबून असतात त्यांना परपोषी असे म्हणतात. तर स्वयंपोषीमध्ये उत्पादकामध्ये महत्त्वाचा घटक तो आहे वनस्पती. तो या ठिकाणी तुम्ही तक्त्यामध्ये लिहायचा आहे. परपोषी कोण आहे? प्राणी आणि विघटक. तर या ठिकाणी प्राणी आहेत, भक्षक आहेत, विघटक आहेत जीवाणू. उत्पादक आहे वनस्पती. तृतीय भक्षक म्हटले याच्यामध्ये आहे द्वितीय भक्षक आणि प्राथमिक भक्षक. हा तक्ता तयार करायचा आहे. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नागतोडे येतात. बघा लक्षात घ्या, दक्षिण भारत, या दक्षिण भारतातल्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नागतोडे येतात, गोळा होतात नागतोडे. आणि तेथील शेतीमधील चिखलात नागतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे येत असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर, बघा दक्षिण भारतामध्ये भाताची शेती केली जाते. भात पिकावर मोठ्या प्रमाणात नागतोडे गोळा होतात. त्याचबरोबर नागतोड्यांना खाण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात बेडूकसुद्धा असतात.
आणि या बेडकांना खाण्यासाठी सापही तेथे असतात. पण यामध्ये जर मधला जो घटक आहे बेडूक, त्यांची संख्या कमी झाली तर काय परिणाम होईल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी 3 प्रश्न आहे. या 3 प्रश्नांचा विचार करून तुम्हाला उत्तर लिहायची आहे. पुढं तुम्हाला 2 प्रश्न विचारले. पर्यावरण म्हणजे काय, तर मगाशी मी तुम्हाला सांगून गेलो की आपल्या सभोवताली असलेले जैविक घटक, अजैविक घटक किंवा सूक्ष्मजीव या सर्वांचं मिळून पर्यावरण तयार होतं. पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो, पर्यावरण व परिसंस्था संबंध आपल्याला अभ्यासायचा आहे. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांशी मिळून पर्यावरण बनते. बघा, पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली असलेले भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. पर्यावरणाचे 2 प्रकार लक्षात ठेवा. पहिला आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा आहे मानवनिर्मित पर्यावरण. तर नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. हे आहे नैसर्गिक पर्यावरण, ज्याच्यामध्ये हवा आहे, वातावरण आहे, जमीन आहे, पाणी आहे, इतर सजीव आहे. या सर्वांचं मिळून नैसर्गिक पर्यावरण तयार होतं. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असते. तर जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडून येते. त्यांचे परस्पर संबंध महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. ते 2 घटक आहे, पहिला आहे जैविक घटक, दुसरा आहे अजैविक घटक. तर पर्यावरणातील जैविक घटक आणि अजैविक घटक, पर्यावरणातील जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे, या शास्त्राला परिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी असे म्हणतात. जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे परिस्थितिकी. आणि परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला परिसंस्था किंवा इकोसिस्टीम असे म्हणतात. बघा, परिसंस्था म्हणजे काय याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर पर्यावरणात अनेक परिसंस्था आहे. या काही परिसंस्थेचा आपण मागच्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये अभ्यास केलेला आहे. एक लहान डबका आहे, ही एक परिसंस्थाच आहे. त्याचप्रमाणे आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहेत. तर थोडक्यात काय, तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. म्हणजे परिसंस्था म्हणजे आपल्या सभोवतालील जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, यालाच आपण परिसंस्था असे म्हणतो. तर आपण पर्यावरणामध्ये जलचक्र, वायुचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशा नैसर्गिक चक्रांचा आपण अभ्यास केला. तर ही चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्न साखळ्यांमुळे ही पर्यावरण संतुलन कायम राखले जाते. तर परिसंस्थेमध्ये अन्न साखळ्या आहेत विविध. या अन्न साखळ्यांचा यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहे. अनेक अन्न साखळ्या एकत्र जोडल्या की त्यांचं अन्न जाळं तयार होतं. तर या परिसंस्थेमध्ये असलेल्या विविध अन्न साखळ्या आणि ही पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ह्या अन्न साखळ्या मदत करत असतात. तर आपण अभ्यासूया पर्यावरण संवर्धन. बघा, इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन.
या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधायचं आणि लिहायचं आहे. तर पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात आणि कसे? पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहे आणि या प्रश्नांची उत्तरं शोधून त्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यामध्ये तिसरा प्रश्न विचारलेला आहे, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? बघा, नदीच्या किनारी मोठमोठे कारखाने उभारले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? तर आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. तर त्या ठिकाणी या मोठमोठ्या कारखान्यांमुळे नदीच्या पाण्याचं प्रदूषण होईल, त्यालाच आपण जलप्रदूषण असं म्हणतो. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक, काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये विशिष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम त्या घटकांच्याच, मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. तर आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 38वर एक ओघ तक्ता आहे बघा, निरीक्षण करा, माहिती भरा. आता आपला काही अभ्यासक्रम कमी झालेला आहे आणि काही अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारचे तक्ते कमी केलेले आहेत, पण आपल्याला चालता चालता धावता त्याचा अभ्यास करायचा आहे. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, यामध्ये नैसर्गिक घटक, मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटक कुठले आहे जे पर्यावरणावर परिणाम करतात? याचं एक उदाहरण दिलेलं आहे, भूकंप. तर आणखी तुम्ही ते शोधून काढा आणि ते लिहा. पर्यावरणावर परिणाम करणारे मानवनिर्मित घटक आहे जंगलतोड. आणखी कोणते मानवनिर्मित घटक आहे जे पर्यावरणावर परिणाम करतात? जंगलतोड आहे, यामध्ये वणवा आहे किंवा जंगल पेटून देण्याचं काम केलं जातं किंवा अनेक घटक आहे. बघा, ही महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही, असं महात्मा गांधी म्हणतात. म्हणजे निसर्ग आपली गरज भागवतो पण आपली हाव भागवत नाही. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणामधील प्रदूषण ही त्यापैकी एक महत्त्वाची समस्या आहे. बघा, सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे व पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल म्हणजेच प्रदूषण होय. हवा, पाणी, जमीन इत्यादी भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा विज्ञान 2 त्यातील प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या ठिकाणी आत्ता आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा उर्वरित भाग घेऊया. धन्यवाद.